मी बोलत आहे चव्हाण सर, साई स्पोर्ट अँड डिफेन्स अकॅडमी प्रयोजनात. ते आर्मी लागले ना. बोलण्याचा विषय म्हणजे की सध्या पोलीस भरतीचा महासंग्राम चालू आहे. चौकट पोलीस भरतीचं वातावरण चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांनी आपले खाकी वर्दीचे स्वप्न पणाला लावून प्रॅक्टिस करत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आमच्या अकॅडमीमार्फत जे नवीन मुलं आहेत, जुनं मुलं आहेत, त्यांनी प्रॅक्टिस सोडलेली आहे, त्या मुलांसाठी कमी कालावधीत स्वतःला ग्राउंडमध्ये लेखीमध्ये कशी मार्क वाढवता येईल ह्यासाठी आम्ही दर 15 दिवसाला, दर महिन्याला आम्ही एक डेमो घेत आहोत. त्याचाच आज विषय आहे. येत्या रविवारी म्हणजे 19 मे रोजी पोलीस भरतीचा आम्ही महाडेमो घेत आहोत. गेल्या 15 एप्रिलला आम्ही डेमो घेतला होता. त्यानंतर आम्ही 19 मेला घेत आहोत. कारण मध्ये निवडणुकीचे काही दिवस असल्यामुळं आम्ही 2-4 दिवस वाढवले. गेल्या भरतीमध्ये आमच्या अकॅडमीचे 19 विद्यार्थी पोलीसमध्ये, नुकताच लागलेला आर्मीचा रिझल्ट त्याच्यामध्ये 8 विद्यार्थी, 2 वनरक्षक, 1 PSI, 1 JRSO असा रिझल्ट आहे. तालुक्याचे ठिकाण आहे, विद्यार्थी संख्या फार कमी आहे, तरी पण जास्तीत जास्त रिझल्ट कसे देता येईल याच्यावर आम्ही हात घालत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं महाडेमोला सहभाग घ्या आणि स्वतःचा स्कोअर चेक करा. डेमोला कुठलीच फीस घेतली जाणार नाही. डेमो एकदम फ्री आहे. कारण का जेवढ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जास्त येताल तेवढ्या तुमच्यामध्ये तुमचे नेतृत्व दिसणार आहेत. त्यामुळं कुठल्याच ह्याला भेण्याची गरज नाही, कुठल्या जीवनाची भाऊ करण्याची गरज नाही. आतापर्यंत कळून यायला पाहिजे. आपण असंच रेग्युलर रन करतो, लॉंग रन मारतो, गावाकडे रोड रन मारतात, त्यामुळे मुलांना समजून येत नाही की आपला टायमिंग किती आहे. आणि भरतीला होते काय की मुलांना 8-8 तास, 4-4 तास तुम्हाला वेट करावं लागतो भरतीच्या वेळेस. आणि तुमचं गावाकडचं जो काही जोश आहे, दुसरेपणामध्ये तुमचं टायमिंग तिथे येत नाही, डायरेक्ट डिप्रेशनमध्ये येतात. ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला नियोजन लावून दिलं जाईल. कुठल्याच कुठल्या जीवनावर परिणाम पडू नये, कुठल्यावर कसं फेस करायचे. 1600 मारल्यानंतर पायात जान राहत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला 100 मारायचे, नंतर गोळा फेकायचे. असे भरपूर विद्यार्थ्याचे मी रिप्लाय ऐकून आहे की सर मी गावाकडं आउट ऑफच्या बाहेर कितीतरी गोळा फेकायचा, पण तिथे माझा गोळा गेला नाही आहे, माझी 1600 चांगली होती, हे नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं काय काय लागते, कसं नियोजन करायचं, सगळं तुम्हाला आमच्या अकॅडमीतर्फे गायडन्स केलं जाईल. तर मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं सहभाग घ्या आणि स्वतःला प्रूफ करा. 4 मुलामध्ये उठून कसं दिसता येईल, तुमची डेअरिंग कशी वाढेल, हेच ह्या डेमोतून तुम्हाला फायदा होणार आहे. कारण येत्या 6 जून ते 10 जूनच्या मध्ये SRPF आणि ड्रायव्हरच्या ग्राउंडच्या डेट पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं घाबरून जाण्याची काय गरज नाही. आपण गेल्या भरतीला म्हणा, त्याच्या आधीच्या भरतीला आपण प्रॅक्टिस केलेलीच आहे. पण होते काय की आपल्याला आता वेळ कमी पडतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाटते की आता आमचं ग्राउंड कमी आहे. पण नाही, जुन्या मुलांना एक माझी विनंती आहे की तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये तुमचा ग्राउंड बिफोरसारखा कव्हर होऊ शकतो आणि तुम्ही पूर्वत येऊ शकता. त्यामुळे जास्त काही तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं सहभाग व्हा आणि कमी दिवसाच्या मेहनतीत तुम्ही स्वतःला म्हणजे दाखवा की आमची किती प्रॅक्टिस आणि कुठल्या ह्याच्यावर फोकस करायचे. फक्त नवीन मुलांना गरज आहे थोडंसं हार्डवर्कआउट करण्याची. जुनी मुलं सहज एका महिन्याच्याच पाठीमागला परफॉर्मन्स रिपीट आणू शकतात. जुन्या मुलांना तर फार सुवर्ण संधी आहे. आणि नवीन मुलांना पण एवढंच कळून येईल की भरतीमध्ये जुनी मुलं कशी भरती मारतात, त्यांचं काय स्कोअर आहे, त्यांचं काय चूक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय इम्प्रूव्ह करता येईल, त्यांच्याकडून काय शिकता येईल,
या सगळ्या गोष्टी ह्या महाडेमोतून तुम्हाला समजणार आहे. डेमो झाल्यानंतर लगेच लागलीच अर्ध्या तासानंतर आम्ही लेखीचा पण पेपर ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एका दिवसात एकाच ठिकाणी पोलीस भरतीचे सगळे इव्हेंट, त्याच्यानंतर लगेच अर्ध्या तासानं लेखीचा पण पेपर एकदम बेसिक लेवल जसा पोलीस भरतीला असतो त्याच लेवल आम्ही काढलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जो काही दर रविवारचा आपला पेपर असतो तो थोडासा हार्ड असतो. त्यामुळे मुलांना कधी कधी डिप्रेशनमध्ये जातात मुलं की माझा फार स्कोर कमी आहे. त्या मुलांना पण सांगू इच्छितो की तुमचा अभ्यास वाढवा म्हणून आम्ही अकॅडमीवाले थोडंसं पेपरची लेवल थोडी डीपमध्ये देतो. कारण आजच तुम्ही जर 80-90 मार्क घेत बसलात तर माझा अभ्यास चांगला झाला तुम्ही अभ्यास करणार नाही. त्यामुळे आम्ही पेपरची मधल्या काळात लेवल पण जास्त ठेवतो. आता जो डेमोचा पेपर आहे एकदम वडिलांना जसं पोलीस भरतीला निघतो त्याच्यामध्ये सगळ्याच विषयाला हात घालून जसे पोलीस भरतीला पेपर पडतात तोच पेपर तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये चालू घडामोडीचा तुम्हाला अभ्यास करता येईल, चालू घडामोडीचा तुम्हाला टच करता येईल, पेपरमध्ये झालेल्या चुका तुम्हाला नंतर टाळता येईल. हे सगळं ज्यावेळेस करत असताना तुमचं जे काही आउटपुट निघणार आहे, तुमचा जो रस बाहेर निघणार आहे त्याच्यामध्ये तुमचं तोच खास केलेले तुमचं ज्ञान किंवा केलेली प्रॅक्टिसचा तुम्हाला मार्क दिसून येणार आहे. अशा डेमोवरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि येणाऱ्या भरतीला तुम्ही फेस करता. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं सहभाग घ्या. परळी तालुक्याच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांना पण जे गावाकडे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्या विद्यार्थ्यांना कळवा. जेवढं तुम्हाला कॉम्पिटिशन वाढवता येईल तेवढं तुम्ही कॉम्पिटिशन वाढवा, जेणेकरून तुम्हाला त्या पोरांमध्ये मार्क दिसून येतील, लेखीचा स्कोअर कळून येईल. मुलींसाठी पण सुवर्ण संधी आहे. जे काही आर्मी रिटायर आहेत त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे. गेल्या वर्षी आमच्या पण आर्मी रिटायर कॅन्डिडेट लागला. त्यानंतर मुलींमध्ये आमच्या गेल्या वर्षी 6 मुली लागल्यात, मुलं 10-11 लागली. कारण प्रत्येक बॅचला आम्हाला रिझल्ट द्यायचं पडलेलं असतो. त्यामुळे जे काही चांगले मुलं आहेत त्यांच्यावर तर लक्ष राहीलच. पण नवीन मुलातून जे काही उभारी घेतात त्यांच्यासाठी पण आम्ही फोकस करत असतो की आम्ही पहिल्याच बॅचला त्या विद्यार्थ्याला कसं भरतीच्या चौकटीत बसवता येईल, त्याचं रिझल्ट कसं घेता येईल. कारण तुमची एवढी मेहनत जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला पूर्णपणाला लावून तुम्हाला बनवायचे, तुमचे स्कोअर कसं वाढवता येईल, मग कमी काळात भरतीची गायडन्स कसं करता येईल हे आम्ही बघत असतो. त्यामुळं तुम्ही सहभाग घ्या. कारण भरपूर मुलाशी प्रॅक्टिस करतात. 1600 म्हणलं की मुलांना घबराट होते, एकदम डिप्रेशनमध्ये जातात. घाबरण्याचं गरज नाही मुलांना, तुम्ही फक्त इन्व्हॉल्व व्हा. पोलीस भरतीची डेट पडल्यानंतर